हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नुकत्याच रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त असे चण्याच्या डाळीचे ढोकळे करणार आहोत. तर मी काय केलं आहे, एक बाउल चण्याची डाळ घेतली आहे, ही बघा, आणि स्वच्छ धुतली आणि धुतल्यानंतर मी हे भिजत ठेवली आहे. एक बाउल चण्याच्या डाळीमध्ये मी हे 2 चमचे मी तांदूळ घेतले आहे. फक्त मी 2च चमचे घेतले, जास्त नाही घेतले आहेत. हे बघा, हे तांदूळ आहे. ते फक्त मी जे पोहे खायचे चमचे असतात ना, ते पोहे खायचे 2 चमचे मी तांदूळ ह्याच्यातच धुवून भिजत घातले आहेत. आणि हे तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता किंवा 5 ते 6 तास भिजत ठेवू शकता. तर आता आपण हे वाटायला घ्यायचं आहे. तर मिक्सी जार घेते मी आणि हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. फक्त चण्याची डाळ आणि तांदूळ घ्यायचे आहे. हे 3 मिरच्या घेतल्या, त्याला मी हे कट करून घेतलेले आहे. आणि हे ताक घेतलेली आहे. थोडंसं मी ताक आतमध्ये ॲड करते आहे. 2 ते 3 चमचे ताक घेते आहे. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर लसणाची फ्लेवर आवडत असेल तर लसूण घेऊ शकता. कढीपत्ता, कोथिंबीर ते सगळं ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता मी ना हे वाटून घेते आहे. आणि एकदम फाईन पेस्ट नाही करायची, हलका दरदरा ठेवायचा आहे. हे बघा, अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. एकदम पेस्ट नाही आहे, रवासारखी आहे, तसं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता ही बाकीची पण मी वाटून घेते आहे. ह्याच्यामध्ये मी परत थोडीशी ताक घेते आहे. मी हे वाटून घेते आहे. हे बघा, हे पण मी वाटून घेतलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. मिक्सीच्या भांडीमध्ये मी 2 ते 3 चमचे मी ताक टाकलेलं आहे. आणि हे सगळं असं मिक्स करून स्वच्छ करून ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे. आणि आता आपण हाताने सगळं मिक्स करून घेऊया. हाताने व्यवस्थित असं 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं ह्याला रेस्ट करायला ठेवूया. आता 15 मिनिटं झालेली आहे. आता ना आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे स्वादाप्रमाणे मीठ, हिंग पावडर आणि 1 चमचा मी तेल घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. आणि मी आता गॅसवरती ना स्टीमर ठेवलेलं आहे. ते कुकर ठेवलेलं आहे, त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे गरम. आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आपण अर्ध काढून घेऊया, कारण जेवढं मावेल ना आपल्याला प्लेटमध्ये तेवढंच घ्यायचं आहे. एकदम सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जर इनो ॲड केला ना, तर मग काय होतं, पहिली बॅच आपण जी ठेवतो ती छान फुलते, पण सेकंड बॅच फुलत नाही व्यवस्थित. म्हणून 2 पार्ट करायचे आणि वेगवेगळं आपल्याला इनो ॲड करायचं आहे. मी ह्या प्लेटला तेल लावून छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे. मी 1 चमचा इनो ॲड केलेला आहे, ॲड करते आहे. हा जो पॅकेट असतो ना इनोचा, ब्लू कलरचा, तो आपल्याला घ्यायचा आहे. तो अख्खा पॅकेट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये बघा, हा 1 चमचा भरलेला आहे. 1 चमचा तेल पाणी घेतलं आहे इनो ॲक्टिवेट करायला. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं मस्त फुलून आलेलं आहे. आता आपल्याला या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे. आता हे पटकन उचलायचं. आणि मी आता या स्टीमरमध्ये ठेवलेलं आहे. झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 20 ते 25 मिनिटं छान असं स्टीम करून घ्यायचं आहे. कारण हे लेयर थोडं जाड आहे, म्हणून आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागतात. पण 15 ते 20 मिनिटं झाल्याशिवाय आपल्याला हे झाकण उघडायचं नाही आहे. जर तुम्ही मध्ये झाकण उघडलं तर आपला ढोकळा जो फुललेला असतो ना, तो खाली दबला जातो, व्यवस्थित फुलत नाही. म्हणून 15 मिनिटानंतर तुम्ही झाकण उघडून बघू शकता. पण आपल्याला हे स्टीम व्हायला 20 ते 25 मिनिटं लागतात. आता 20 मिनिटं झालेली आहे. आणि हे बघा, ढोकळा आपला छान मस्त फुललेला आहे. हे बघा, सुरी एकदम स्वच्छ निघाली. मी गॅस बंद करते आहे. आणि आता ही प्लेट आपण बाहेर काढूया. हा बघा, हा ढोकळा आता छान मस्त फुललेला आहे. आणि आता ढोकळ्याला थंड झाल्यावर आपण कट करायचा. जर गरम गरम असताना कट केलं ना तर व्यवस्थित कट होत नाही. म्हणून छान असा थंड करूया आणि मग आपण याला
पीसेस करूया. तोपर्यंत आपण त्याचा तडका करून घेऊया. आता तडका करण्यासाठी मी कढई घेतली आहे. कढईमध्ये मी हे 2 ते 3 चमचे जे पोहे खायचे चमचे असतात ते 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. मोहरी आपण ॲड करायची आहे. मोहरी तडतडली ना की आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. थोडंसं आपल्याला हिंग ॲड करून घेऊया. हा जो छोटा कप आहे ना तो मी पाव कप मी पाणी ओतलेलं आहे. साखर 1 चमचा मी ॲड केली आहे. मी बॅटरमध्ये साखर ॲड नाही केली आहे, फक्त तडक्यामध्ये ॲड करते आहे. जर तुम्हाला आंबट गोड असा ढोकळा हवा असेल ना तर तुम्ही बॅटरमध्ये पण आपण जे ढोकळ्याचं बॅटर बनवलं त्या बॅटरमध्ये पण तुम्ही 1 चमचा साखर ॲड करू शकता. थोडंसं मीठ ॲड करते आहे. थोडासा लिंबाचा रस ॲड करूया. आणि मी काय केलं, ढोकळ्याच्या बॅटरमध्ये हळद पावडर ॲड केलेली नाही आहे, म्हणून ढोकळ्याचा कलर थोडासा डल आला. पण जर तुम्हाला ढोकळ्याचा कलर छान असा पिवळा पाहिजे असेल ना तर तुम्ही चिमूटभर हळद पावडर किंवा फूड कलर ॲड करू शकता. आता ना मी गॅस बंद करते आहे. आता आपल्याला ढोकळ्याला कट करून घ्यायचं आहे. चारी बाजूनी ढोकळा आपण सोडून घेतलेला आहे. आता हा जो गरम गरम तडका आहे तो आपण ॲड करूया. आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया अशी. हा बघा छान मस्त असा गरमागरम खमण ढोकळा तयार झालेला आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम आपला चण्याच्या डाळचा म्हणजे वाटी डाळचे खमण ढोकळे तयार झालेले आहेत. खूप टेस्टी लागतात, खायला खूपच छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्ही ढोकळ्याच्या बॅटरमध्ये थोडीशी चिमूटभर हळद ॲड केली ना तर ढोकळ्याचा कलर आणखी छान मस्त येईल. हा बघा मस्त छान असा फुलून निघाला आहे आपला ढोकळा. आणि हे बघा इझिली डिमोल्ड होतो. तर फ्रेंड्स तुम्ही रेसिपी नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि कमेंट करा काही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि प्लीज सबस्क्राईब करा. जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. तर हा ढोकळा ना तुम्ही चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा गरमागरम वाफाचा चहाबरोबर पण एन्जॉय करू शकता. तर चला फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.